म्हैसाळ व टेंभू योजनेच्या लघुवितरिकेसाठी 54,38,00,000 मंजूर. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील 14,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार. प्रभाकर बाबा पाटील. म्हैसाळ आणि टेंभू योजनेच्या नवीन लघुवितरिकासाठी 54,38,00,000 रुपये मंजूर झाले असून या लघुवितरिकेच्या माध्यमातून तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील 14,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ योजनेतून तासगाव तालुक्यातील 4 गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लघुवितरिकासाठी 13,53,00,000 तर कवठेमहांकाळ तालुक्यातील 9 गावांसाठी 32,35,00,000 निधी मंजूर झाला आहे. तसेच पाटील पुढे म्हणाले की टेंभू योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील 10 गावांसाठी 8,05,00,000 निधी याप्रमाणे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लघुवितरिका मंजूर झाल्या असून टेंभू योजनेच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्यातील 1,000 एकर क्षेत्र तर म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्यातील तब्बल 7,780 व तासगाव तालुक्यातील 5,227 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल शेतकरी वर्गाच्या वतीने संजय काका पाटील यांना धन्यवाद दिले जात आहेत. मंजूर झालेल्या आहेत अशा म्हैसाळ आणि टेंभूच्या मिळून 54,38,00,000 रुपयाच्या लघुवितरिका तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. गेली दीड वर्ष झालं त्याचा सातत्यानं आम्ही सगळेजण पाठपुरावा करत होतो. या पाठपुराव्याला निश्चितपणानं आम्हाला यश आलेलं आहे. काही ठिकाणी कामंसुद्धा चालू झालेली आहेत, काही ठिकाणी निविदा निघालेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जवळपास तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये 14,000 एकरपेक्षा जास्त क्षेत्र या ठिकाणी या नवीन मंजूर झालेल्या लघुवितरिकांच्या माध्यमातून ओलिताखाली येणार आहे. अतिशय मोठा आणि चांगला आपल्या तालुक्यासाठी आजचा हा दिवस आहे. जवळपास बंधारे असतील, तलाव असतील, ज्या ज्या भागांमध्ये आपल्याला वाढीव लाईन आपण करू शकत होतो त्या ठिकाणी या मायनर लाईन्सचं आपण काम केलेलं आहे. यासाठी आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यांनी खाली तशा पद्धतीचे कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक कपोले साहेबांना त्या पद्धतीचे आदेश दिले होते. आम्ही कपोले साहेबांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. तांत्रिक अडचणी निश्चितपणानं होत्या, मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळं त्या तांत्रिक अडचणी दूर करून या ठिकाणी आपल्याला अतिशय मोठं यश तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मिळालेलं आहे. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी समृद्ध व्हावा यासाठी आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा असेच आम्ही प्रयत्न करत राहू. स्वर्गीय वसंतदादा पाटील येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत हे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. वारंवार आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत असतो. त्या पद्धतीच्या सूचना अधिकाऱ्यांनी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेल्या आहेत. येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत ही सगळी 54 कोटी रुपयांची कामं, 54,38,00,000 रुपयांची कामं येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणानं पूर्ण करून घेतोय आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत शेतकऱ्यांना ते पाणी पोचलेलं तुम्हाला दिसेल.